चला पोलीस भरती वाले, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। तसेच आज हा आपला ऑनलाईन लेक्चरचा दुसरा व्हिडिओ, जो की आपण घेणार आहोत काम व काळ या घटकातील काही प्रश्नांवर। तसेच सुरुवातीला आपण सोपेच प्रश्न बघणार आहोत। हळूहळू जसे जसे आपले रीच वाढत जाईल तसे तसे आपण नवीन घटकातील नवीन प्रश्न काठिण्य पातळीपासून किंवा सोप्या पातळीपासून ते एकदम काठिण्य पातळीपर्यंत घेऊन हळूहळू जाऊ। ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा बघू आज काम व काळ या घटकावरील काही जे सोपे प्रश्न आहेत, पण कोणतेही काम करण्याचे किंवा कोणतेही चॅप्टर शिकण्याचे त्याचा आपल्याला बेसिक माहिती आहे की नेमकं त्या चॅप्टर मध्ये सोडवताना आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडणार आहे, बरोबर। तर तसेच काम व काळ याच्यामध्ये आपल्याला दिसतच की कोणीतरी काम करणार आहे आणि त्या कामाला त्याला काय लागणार आहे, वेळ लागणार किंवा काळ लागणार, बरोबर। आणि बेसिकली तुम्हाला प्रश्न माहिती आहे की सर्वांना माहिती आहे काम व काळ हे चॅप्टर जर सुरू झालं म्हणल्यावर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय लागतं, लसावी। मसावीचं पण काम पडत नाही, पण कशाचं काम पडतं आपल्याला, लसावीचं, बरोबर। म्हणून हे चॅप्टर शिकत असताना सर्वात जास्त महत्त्वाचं की तुम्हाला लसावी या चॅप्टर बद्दल माहिती असायला हवी, बरोबर। पण हळूहळू तुम्हाला हे लसावीच का घेतलं जातं याचं कारण सुद्धा समजणार आहे। त्याआधी बेसिक नियम असतात काही काही की जे तुम्हाला माहिती पाहिजे। जसं की समजा एक व्यक्ती ए व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो, बरोबर। बी व्यक्ती तेच काम 20 दिवसात करतोय आणि सी व्यक्ती तेच काम 30 दिवसात करतोय। म्हणजे केव्हाही जर तुमच्या समोर आता काम व काळामध्ये सुद्धा 3 ते 4 प्रकारचे प्रश्न येतात। 3 ते 4 काय म्हणजे त्यात मेन 2 टाइप पडतात। कोणते, एक आपले लसावीनुसार सुटणारे प्रश्न, त्यानंतर येतं आपलं की 10 मजूर एक काम 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 4 मजूर किती दिवस घेतील, अशा प्रकारचे हे 2 टाइप। आणि त्यानंतर तिसरा ऍड झाला तो म्हणजे काय, तुम्हाला माहिती तो जेवणाचा। म्हणजे जर एक प्रकारचं जेवण एका ठिकाणचं जेवण एका ठिकाणच्या व्यक्तीला 50 दिवसासाठी असेल, तर तेच ठिकाणचं जेवण 10 दिवस ते लोक जेवल्यानंतर पुढच्या व्यक्तींना किती दिवस पुरेल, तो भाग आहे त्याचा। पण आपण सुरुवातीला 2च भाग बघूया, बरोबर। तर त्याआधी बघा हा पहिला टाइप आपला कोणता की माणसे दिलेले आहे ते किती दिवस काम करतील, म्हणजे एका काम संपवण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार, बरोबर। त्यानंतर आपलं इथे काय बघ, यानंतर आपलं काय काम असतं, 2 गोष्टी आपण इथे काढतो। 2च्या आधी सुरुवातीला तुम्हाला एकच माहिती आहे, तो म्हणजे काय, त्यांचं एकूण काम। रट्टा मारल्याप्रमाणे आपण काय करतो, या तिघींचा एक लसावी घेतो, तो याच्या ठिकाणी लिहितो। जसं की समजा याचा लसावी 60, तर काय करू आपण, तो इथं लिहून घेऊ। त्यानंतर आपण करतो मग याचं एका दिवसाचं काम 6, याचं 3, याचं 2, बरोबर। पण हे लिहिल्यानंतर आपण रट्टा मारल्याप्रमाणे परत काय करू, तिघी मिळून काम किती दिवसात करतील, आपलं 7 3 9 2 11 म्हणजे 60 भागीला 11, बरोबर। तर याचा भागाकार करून आपण जे उत्तर काढतो ते आपलं उत्तर येतं। पण नेमकं हे 2 आले काय, हे 3 काय, हे 6 काय, हे समजून घेणं आपलं काम। मग याला म्हणतात काय नेमकं, हे दिवस आहे, त्यानंतर हे एकूण काम आहे, आणि ह्या सर्व तिघी गोष्टींचं एकमेकांशी नातं काय, ही गोष्ट जर आपल्याला समजली तर 100% काम व काळवरील कोणताही प्रश्न कोणताही टाइप वाईज प्रिपेअर करायचं काम पडणार आहे। तुम्हाला फक्त या 3 गोष्टींचं नातं समजून घेता आलं पाहिजे। तर पहा इथं आता समजा आपल्याला दिलं काय, आता समजा ए हे काम 6 दिवसात करतोय, बी तेच काम 12 दिवसात करतोय आणि सी तेच काम 18 दिवसात करतोय समजा, बरोबर। हा एक प्रश्न समजा आपल्या समोर, आणि यानंतर आपण काय करू, त्यांचं एकूण काम। आता एकूण काम आपण लसावीच का घेतो ते बघू बरं आधी। नेमकं इथं आपण लसावीच का घेतो, आता लसावी यासाठी घेतो आपण की या इथे येणाऱ्या संख्येला या तिघही संख्यांनी सुद्धा काय झाला पाहिजे, भाग जायला हवा। समजा मी माझ्या मनाने तो लसावी घेतला 20, बरोबर आहे। 20 जर मी लसावी घेतला त्याला फक्त कोणी भाग जातोय, याच्यापैकी एकाने पण भाग जाते, बरोबर। जर आपण घेतला या ठिकाणी 24 घेतला समजा, आता 24 ला कशाने भाग जातोय, 6 ने जातोय आणि 12 ने जातोय, बरोबर। पण 18 ने 24 ला भाग जातोय का, नाही। 18 ने जर 24 ला भाग दिला तर आपलं उत्तर काय येतंय, जवळपास 6 त्रिक 18 6 चौक 24 4/3, आणि जवळपास कुठेतरी हे उत्तर आपलं कशात जातोय, पॉइंट मध्ये, आणि पुढे चालून काय होणार आहे, तुमचं प्रश्न सोडवण्यास कठीण होणार आहे। म्हणून इथे अशी संख्या घेतली जाते की ज्या संख्येला या तिघा संख्यांनी भाग गेला पाहिजे, आणि त्याच संख्येला आपण काय म्हणतो, मग लसावी, बरोबर। मग यानंतर आपण काय करतो की या लसावीला या संख्येने भाग देतो। समजा 6 ने जर 24 ला भागलं तर काय होतील आपलं, 6 चौक 24, समजा याचा लसावी 24 नाही, याचा लसावी किती येईल आपला 36, बरोबर। आता 6 12 व 18 यांचा लसावी किती येईल आपला 36 येईल, बरोबर। मग लसावी 36 आल्यानंतर इथं आपण भागतो तुम्ही, बरोबर। एक कुठेतरी तुम्हाला एक मेथड शिकवली जाते, काय करता, मग तुम्ही तुम्हाला सांगितलं जातं की ए ने ला भागायचं, मी इथं भागला आपण, इथं किती आले, मग 6 6 36, या ठिकाणी किती आले, 12 त्रिक 36 आणि 18 दुने 36। मग ही नेमकी आली काय,
हे जे 6 3 2 आहे हे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बरोबर. मग हे 6 12 आणि 18 तर हे काय आपले यांना लागणारे दिवस, कामासाठी लागणारे दिवस, कामासाठी लागणारे काय दिवस. त्यानंतर हे काय ते आपण समजून घेऊ. त्याआधी हे काय आपलं एकूण काम, म्हणजे हे जे एकूण काम या लोकांना करायचंय. जसं की समजा एक मुलगा आहे आणि एक त्याचे वडील आहे. आता जर त्यांना दोघींना तुम्ही विटा वाहून न्यायच्या कामाला लिहिलं, दोघींना ते काम पुरवणार आहे का? म्हणजे वडील तर ते व्यवस्थितरित्या करतील, पण मुलगा करेल का? लहान जर असेल तर एखादा नाही. मग ते दोघींना ते पुरवडणारं सारखं काम असायला हवं, म्हणून आपण तसं या तिघींना पुरवण्याचं काम इथे घेतलं ते म्हणजे 36. जसं की लसावी म्हणजे ते तिघींना भावेल किंवा ज्या संख्येला तिघींनी भाग जाईल. त्यानंतर एकूण काम आहे आपलं, ठीक आहे. त्यानंतर हे काय मग आपली इथं क्षमता, हे काय येते त्यांची क्षमता. म्हणजे समजा ए जर एक काम 36 दिवसात करतोय तर एका दिवसाला तो किती काम करत होता? 6. म्हणजेच काय, समजा आपण एका विटा वाहण्याच्या कामाला गेले समजा तुम्ही, किंवा शेतात गेले पराठे उपटण्याच्या कामाला, बरोबर. आता तुम्हाला माहिती शेतामध्ये पराठे लावलेले असतात आपण अशा तासांनुसार किंवा वळणनुसार. आपण सध्या नुसतं तासांनुसार काम घेऊ. समजा जर एका शेतामध्ये किती 36 तास आहे, एकूण तास किती एका शेतामध्ये 36 तास आहे, आणि ए पूर्ण शेतीचं ते तास उपटण्याचं काम किती दिवसात करतोय? 6 दिवसात. किती दिवसात पूर्ण काम करतोय तो? 6 दिवसात. तर मला सांगा एका दिवसाला तो किती तास उपटेल तर त्याचं 6 दिवसात काम होतंय? समजतंय तुम्हाला? एका दिवसाला तो किती तास उपटत असेल तर त्याचं 6 दिवसात पूर्ण काम होतंय. जसं की बघा इथे काय आलं आपलं 6, म्हणजे एका दिवसाला तो 6 तास उपटत असेल तरच 6 दिवसांमध्ये काय होतंय त्याचं 36 तास उपटण्याचं काम होतं. जसं की आज 6, उद्या 6, 12, तेरवा 6, त्यानंतर परत पुढच्या दिवशी 6 दिवसाला किती होईल? 6 6 6 6 6 6 36, म्हणजे एकूण 6 दिवसाला त्याने काम केलं. आणि एका दिवसाला किती काम केलं? मग त्याने 6 तास उपटण्याचं काम केलं. समजा कसं पहा, बी 36 तास उपटण्याचं काम किती दिवसात करतोय? 12 दिवसात. किती दिवसात करतोय? 12 दिवसात. तर एका दिवसाला किती उपटत असेल तो? 3. काय करत असेल एका दिवसाला तो? 3 उपटत असेल. म्हणजे पहा, तर याची क्षमता बी ची आणि सी ची क्षमता यांच्यामध्ये किती फरक आहे पहा. सी ची क्षमता काय एका दिवसाला 2 तास उपटण्याची, म्हणून तो 18 दिवसात काम संपवतोय. बी ची क्षमता आहे एका दिवसाला 3 तास उपटण्याची, म्हणजे तो 12 दिवसात काम संपवतोय. आणि सी ची क्षमता काय आपली एका दिवसाला 6 तास उपटण्याची, तर तो 6 दिवसामध्ये ते पूर्ण काम करतोय, बरोबर. तर इथून तुम्हाला बेसिक गोष्ट समजवतो, 2 गोष्टी पहा. आता याच ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे 6 आहे आपले, आता हे 3 इथं काय एकूण दिवस, क्षमता आणि एकूण काम. आता या तिघींचं नातं एकमेकांशी काय ते बघून घेऊ बरं आपण नेमकं. आता या तिघींचं नातं बघा एकमेकांशी कसं आहे, कारण त्यांचं नातं जर तुम्हाला समजलं जवळपास आपला 90% प्रश्न आपले इथूनच समजून जातील. जसं की बघा आता इथं एक क्षमता, आता दिवस दिले तुम्हाला तर 6 दिवस दिलेले आणि एकूण क्षमता दिली याची की 6 एका दिवसाला तो काम करतोय, किंवा एका दिवसाला तो 6 पराठे उपटतोय. म्हणजे पेपरात तसं काय ते नाही की 6 पराठे उपटतो, काय तुम्हाला फक्त सांगितलं जाईल की त्याची क्षमता ही बी पेक्षा दुप्पट आहे किंवा निमपट आहे, बरोबर. आणि याच्यावरून आपण काय करू शकतो, यांचा गुणाकार जर केला तर एकूण काम, म्हणजे याची एकूण दिवसाची करण्याची, एकूण किती दिवसात काम करतो ते आणि एका दिवसाला किती काम करतो ते, हे 2 गोष्टी जर भेटल्या तर आपल्याला काय भेटतं, याची एकूण काम म्हणजे 36. इथे काय करावं लागेल तुम्हाला? दिवस गुणेला क्षमता. काय करावं लागेल? दिवस गुणेला क्षमता. त्यानंतर काय भेटतं आपल्याला? मग एकूण काम. काय भेटतंय? एकूण काम, बरोबर. आणि हे जर झालं, म्हणजे हे जर तुम्हाला समजलं, त्यानंतर काय भेटतं मग आपल्याला? पहा आता याच्यानंतर समजा तुम्हाला 2च गोष्टी दिल्या आहेत, शक्यतो आपल्याला 90% प्रश्नांमध्ये ते दिले असं काय, एकूण काम दिलंय समजा 36 आणि किती दिवसात काम करतोय? पूर्ण 6 दिवसात. 90% प्रश्नांमध्ये तुम्हाला हेच दिलं असेल काय, की एकूण काम 36 आणि किती दिवसात काम करतोय? इथे 6. मग याच्यावरून आपण काय काम करतो? क्षमता. मग याच्यात काय करावं लागेल तुम्हाला? 6/36. मग या ठिकाणी काय होतं तुमचा भागाकार कोणाकोणामध्ये? एकूण काम भागेला एकूण लागणारे कामासाठी दिवस. मग इथं काय भेटले आपल्याला? क्षमता. मग 6/36/6 किती आले? 6. 6 काय आले आपली याची क्षमता. म्हणजे मुळात बेसिकली तुम्हाला एवढंच सांगायचंय की जर एकूण लागणारे दिवस, त्यानंतर काय येते आपली क्षमता, आणि त्यानंतर काय येते? एकूण काम. काय? एकूण काम.
या तिघींचं नातं जर आपल्याला समजलं तर काम व काळचा कोणताही प्रश्न आपल्यासाठी कठीण नाही. म्हणजे लागणारे दिवस, आता दिवस आणि क्षमता दिली असेल यांचा गुणाकार करून आपल्याला काय भेटतं, एकूण काम. काय भेटतं आपल्याला, एकूण काम. आणि जर क्षमता दिलेली नसली तर दिवस भागेला एकूण काम केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, त्याची क्षमता. काय भेटते आपल्याला, त्याची क्षमता. ठीक आहे, तर एवढं हे बेसिक आहे. जर तुम्हाला समजलं असेल बरं, कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे कमी इलॅबोरेट करतोय, पण जे आपले ऑफलाईन लेक्चर्स वगैरे होतात त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवस हे चॅप्टर चालतं आणि त्याच्यामध्ये एकूण एक टॉपिक एकदम बेसिक पासून ते शेवटच्या हार्ड लेवल पर्यंत एकदम साध्या पद्धतीने समजलं जातं, जसं की आता तुम्ही पुढे बघणारच. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपला आजचा सोपा प्रश्न एकदम. याच्यात काय सांगितलंय, एक काम. प्रश्न समजून घ्यायचा. कधीही जर तुम्हाला प्रश्न समजला म्हणजे प्रश्न सोडवण्याचं अर्ध काम तुमचं इथेच संपलं. बरोबर. सर्वात आधी मेन काय काम आहे आपलं, मग प्रश्न समजून घेणे. नेमका प्रश्न आहे काय हे जर आपल्याला समजलं तर आपलं अर्ध काम इथेच झालं. समजा आता काय दिलं आपल्याला, एक काम किती दिवसात करतोय, 6 दिवसात करतो. कोण, एक काम 6 दिवसात करतो. व ब, समजा हे दोन लोक आहेत. आता माझ्या शेतात पराठे उपटायचे काम आहे, हे दोन लोक नेतोय. कोण, आणि ब. आता यांना मी बोललो की पहिल्यांदा ला नेलं. म्हणतो की मी हे काम 6 दिवसात करेन आणि त्यानंतर ब म्हणतो की हे काम मी 12 दिवसात करेन. पण आता माझ्याकडे ना 6 दिवसाचा वेळ आहे ना 12 दिवसाचा वेळ. मग मी काय करेल, जसं की आता प्रश्न सांगितलंय की हेच काम ब 12 दिवसात करतो. जर दोघांनी मिळून तेच काम केले तर ते काम किती दिवसामध्ये संपवतील. आता मी काय सांगितलं, मला ला पण नेलं, ब ला पण नेलं. काय म्हणतो मी 6 दिवसात संपवतो आणि ब म्हणतो मी 12 दिवसात संपवतो. आता जरा तरुण आहे, जरा म्हातारा समजून घ्या. तर प्रॅक्टिकली समजून घ्या आपण नेमकं याला सोडवायचं कसं असतं. तर 6 दिवस सांगत होता आणि ब 12 दिवस. पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी काय सांगितलं, तुम्ही दोघे एकत्र या, एकत्र काम करा आणि ते एकत्र काम किती दिवसात करणार ते मला तुम्ही सांगावं. आता ते काय काम केल्यानंतर सांगायची गोष्टी नाही, ह्या आपण मॅथमॅटिकली शिकतो म्हणून आपण आधी सुद्धा सांगून देऊ शकतो. तर आणि ब यांनी दोघांची थोडी मीटिंग भरवली, थोडं त्यांचं गणित चालवलं आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं की एकूण काम ते किती दिवसामध्ये करून देते. तसंच आपण बघू बरं आता की त्यांनी काय नेमकी चर्चा केली, काय गणित सोडवलं. समजा आता जर म्हणला, आता ला आणि ब ला काय बघायचं होतं आधी, एकूण क्षेत्र किती वावराचं आपलं, म्हणजे एकूण तास किती पराठ्यांचे. तर मग एकूण तास काय येतील, यांचा लसावी तुम्हाला माहिती आहे. समजा लसावी किती मला आला, मग यांचा 12. त्यांना समजलं की हा यांच्या शेतात तर 12 तास उरलेले, ते 12 तास आपल्याला संपवायचे. बरोबर. ने काय सांगितलं आधी, हे काम करायला मला 6 दिवस लागतील आणि ब ने काय सांगितलं की हे काम करायला मला 12 दिवस लागतील. मग त्यांनी काम सांगितल्यानंतर आता आपण त्यांनी हे काम कशावरून सांगितलं, त्यांच्या शारीरिक क्षमतेवरून. बरोबर. मग क्षमता, यांची क्षमता काय आली असेल नेमकी. समजा जर ते काम 6 दिवसात संपत होता, किती, 12 पराठ्याचं, तर मला सांगा की त्याने एका दिवसाला किती पराठे उपटले असतील. 6 दिवसात जर काम संपवतो तर एका दिवसाला त्याने किती उपटले असतील, 2. आता हे 2 मनाने आले, किंवा जर तुम्हाला गणितीय पद्धतीने रट्टा मारून काढायचे कसे येतात ते, लसावीतले 12 भागेला हे 6, 6 1 6 6 2 12, म्हणजे हे 2 आले. मग आपली त्याची काय आली, क्षमता आली. त्यानंतर पहा ब ने काय सांगितलं, आता मी तब्येत जरा खालीवर चालत राहते होतं, मी एका दिवसाला 1 तास उपटून घेत. मग एका दिवसाला त्याने 1 तास उपटलं, तेव्हा हे काम त्याला किती दिवस गेलं, 12 दिवस गेलं. किंवा असं पण काढू शकतो आपण की 12 भागेला 12, 12 1 12 आणि 12 1 12. मग याची क्षमता किती आली, एका दिवसाला 1 तास उपटण्याची. किती आली त्याची क्षमता, एका दिवसाला 1 तास. आणि आता मी काय केलं, मला पैसे गेले चालतात, पण काय होतं, आपलं काम कमी वेळेत व्हायला पाहिजे होतं, आपल्याकडे काही जास्त वेळ होता नाही. मग मी काय केलं, दोघींना पण रोजगार लावलं. आता एकूण काम होतं आपलं 12. बरोबर. एकूण काम किती होतं आपलं, 12 तास उपटण्याचं. हा भाऊ एका दिवसाला 2 तास उपटत आणि हा एका दिवसाला 1 तास. मग यांनी जर एकाच दिवशी दोघींनी काम केलं तर मला सांगा, च 2 तास आणि ब ने किती उपटले एका दिवसाला, 1 तास. मग एका दिवसाला एकूण किती तास उपटत होते ते, 3 तास. किती उपटले एका दिवसाला, 3 तास. तर एकूण किती तास होते आपल्याकडे, 12. मग 12 भागेला 3 किती आले, मग 12 भागेला 3. कारण पहा एका दिवसाला 3, तर दुसऱ्या दिवशी 6 तास उपटले, तिसऱ्या दिवशी 9 तास आणि चौथ्या दिवशी 12 तास. किंवा भागाकार करून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. 3 1 3, 3 चौक 12. उत्तर किती आलं आपलं, 4. म्हणजे जेव्हा आणि ब ने हे काम केलं, त्यांनी त्याच्यानंतर मला सांगितलं की भाऊ आम्ही 2 जर कामाला आलो होतो, आम्हाला जवळपास किती दिवस लागतील, मग 4 दिवसात ते काम आम्ही संपवून देऊ. हा झाला आपला कोणताही गणित प्रॅक्टिकली त्याचं इम्प्लिमेंट करून समजून घेण्याची पद्धत. आणि ही पद्धत जर तुम्हाला समजली तर जवळपास ह्या प्रश्नाचं उत्तर, किंवा याच्यापेक्षा कितीही कठीण प्रश्न काय येऊ द्या ना तुम्ही,
याच पद्धतीने आपण शिकू. आता पुढचा प्रश्न बघा, थोडा लेवल वरची त्याची, पण ही पद्धत जर तुम्हाला समजली बेसिकची तर आरामात तुम्ही त्याचं उत्तर काढाल. आता हा प्रश्न एकदम सोपाच होता, याचं एवढं नसतं सांगितलं तरी तुम्हाला समजलं असतं, पण याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट समजली की कोणत्याही गणिताला आपण प्रॅक्टिकली लिंक कसं करू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न बघू बरं. तर हा पहा मित्रांनो, काय म्हणतात आता दुसऱ्या प्रश्नामध्ये एक काम 10 दिवसात करतोय. एक काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात. सेम तसाच प्रश्न आहे बघा, त्यासारखा पण काय याच्यात एक काम चुकार नाही तुम्हाला. काय करतोय? एक काम 10 दिवसात संपवतो. ब तेच काम काय करतोय? ब तेच काम 20 दिवसात संपवतोय. ब काय करतोय? तेच काम 20 दिवसात संपवतोय. जर ने ते काम किती दिवस केले? 3 दिवस. आधी प्रश्न वाचून घ्यायचा व्यवस्थित, त्यानंतरच प्रश्न सोडवायचा. बरोबर. जर ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब ने किती दिवसात संपूर्ण केले? आपल्याला इथे याच्यामध्ये दुसरा टाइप पण पडतो, कसं की आणि ब ने मिळून काही दिवस सोबत केले, त्यानंतर किंवा ब सोडून गेला आणि त्यानंतर उरलेले काम उरलेल्या माणसाने किती दिवसात केले. त्यातला हा बेसिक टाइप आहे, पहिला टाइप आहे की पहिलं 3 दिवस काम फक्त ने केलं आणि उरलेलं काम कोणी केलं? मग ब ने केलं. मग यांच्यामध्ये आपल्याला हा सोपा टाइप उलट एकदम, तर तुम्हाला लगेच समजून जाईल. आता सर्वात आधी काय, समजा परत आपण शेतात जाऊ. आपल्या शेतात आहे, आपलं शेत आहे, शेतामध्ये पराठे उपटायचं काम आहे. पराठे उपटायचं काम एकूण किती दिवसात करतो? 10 दिवसात. ब किती दिवसात करतो? 20 दिवसात. बरोबर. मग यानंतर यांचं एकूण काम किती आलं बरं? आता लसावी आला आपला 20, कारण मोठी संख्या काय असते? लसावी. जर छोट्या संख्येने त्याला पूर्ण भाग जात असेल तर त्याचे नियम आहे काही, ते बेसिक नोट्स मध्ये आपल्या दिलेले. जर तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन केले तर मला एकदम डिटेल मध्ये नोट्स त्याच्या भेटतीलच. बरोबर. ने काय केलं पा? 10 दिवसात काम केलं, तर एका दिवसाला किती काम केलं, म्हणजे एका दिवसाला किती पराठे उपटले, तर त्याचं 10 दिवसात पूर्ण काम झालं. एकूण पराठे किती उपटायचे आहे? 20. एका दिवसाला त्याने 2 पराठे उपटल्या. किती पराठे उपटल्या? 2 तास म्हणजे पराठ्याचे. बरोबर. तेव्हा त्याचं हे काम किती दिवसामध्ये संपलं? 10 दिवसात संपलं. त्यानंतर ब ने काय केलं? एका दिवसाला एकच पराठे उपटले. विचारा, थोडा म्हातारा माणूस होता, चांगला होता, म्हणून त्याने एका दिवसाला होईना पण पूर्ण काम करेपर्यंत थांबला. पण बेमान निघाला जरा. ने काय केलं? 3 दिवसानंतरच काम सोडून दिलं. आता हे तुमचं आलं बेसिक इन्फॉर्मेशन. प्रश्नाबद्दलची ही बेसिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जमली तर प्रश्न कितीही कठीण बनवू द्या, कसाही बनवू द्या, तुमचं उत्तर 100% येतं. म्हणजे येतं, फक्त लावता काय आलं पाहिजे मग तुम्हाला? लॉजिक. तर पहा, ने 10 दिवस केलेलं काम, क्षमता 2 आणि एकूण काम आहे 20. ब च 20 दिवसात पूर्ण काम करतो, क्षमता आहे 1 आणि त्यानंतर आहे 20. आता याच्यात काय सांगितलंय? ने 3 दिवस काम केले. याच्यामध्ये अजून एक टाइप येतो की ने ब ने किंवा दोघींनी मिळून 3 दिवस काम केले, मग 3 दिवसानंतर ते काम सोडून चालला गेला. मग पहा, आता आपल्याला फक्त इथं काय केलं की 3 दिवस काम केले. कोणी? ने. मग ने 3 दिवस काम केले. एका दिवसाला किती काम करतोय? बघा, एका दिवसाला 2 काम किंवा 2 तास उपटण्याचं काम करतो. काय करतोय? एका दिवसाला 2 तास उपटण्याचं काम करतोय. तर 3 दिवसाला, तर 3 दिवसांना किती काम, किती तास उपटले असतील बरं 3 दिवसात त्याने? एका दिवसाला 2 तास उपटले, तर 3 दिवसाला किती तास उपटले असतील? 6 तास. किती तास उपटले असतील? 6 तास. एका दिवसाला 2 तास, तर 3 दिवसाला 6 तास उपटण्याचं काम कोण केलं? पण त्याच्यानंतर काय झालं काय माहित भाऊ, काम सोडून चालला गेला. मग उरला एकटा ब. बिचारा म्हातारा माणूस एका दिवसाला एकच पराठे उपटण्याचं काम करतोय आणि उरलेलं काम कोणाला करायचं? आता त्यालाच करायचंय. पण ब एका दिवसाला किती काम करतोय? 1. आता उरलेलं काम किती ते पहा. आता ने काम केलं, एकूण काम होतं आपलं 20. ने 3 दिवसात किती काम केलं? 6. मग 6 तास उपटून झाले. मात्र 6 तास उपटून झाले, तर उरलेले किती आहे? 20 वजा 6. किती तास उरले आपले आता? 14 तास उपटायचे बाकी. 14 तास आपले उपटायचे बाकी. तर मग ब काय करेल? 14 तास उपटायला किती दिवस लागेल? आता ब च पहा काय हिशोब आहे? एका दिवसाला 1 तास उपटतो. गरीब माणूस विचारा, एका दिवसाला 1 तास उपटलं, तर मला सांगा 14 दिवसाला किती तास उपटेल? मग 14 तास उपटायला त्याला किती दिवस लागतील? तर 14 तास उपटायला त्याला 14 दिवस लागतील. किती लागतील? 14 दिवस लागतील. आता हा प्रश्न तुम्हाला शिकवतोय म्हणून एवढा वेळ लागतो, किंवा तुमच्या डोक्यात ते टाकून देण्याचं काम आहे की काय, हे जर बेसिक डाटा तुम्ही काढला, प्रश्न किती का कठीण बनत नाही, तर तुमचं 100% उत्तर येतं. म्हणजे येतं, फक्त हे बेसिक तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कोणताही फॉर्म्युला पाठ करण्याचं काम नाही. ठीक आहे. मग यानंतर आपण बघू आता पुढचा प्रश्न, कारण जवळपास 10 ते 12 सेकंद जास्तीत जास्त लागतील तुम्हाला पेपरामध्ये जर हा प्रश्न सोडवायचा. तरी पण आपलं कॅल्क्युलेशन थोडं कमी असलं तर आपल्याला लागेल 1 मिनिट जास्तीत जास्त. पण 1 मिनिट खूप जास्त सांगितलं मी, 30 सेकंदामध्ये याचं उत्तर आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय? 1 6 1 काम 20 दिवसात करतो. पाहू एक बाबा काय म्हणतो आता, इथं माणसं बदलले आपण, वर भरोसा नाही राहिला तर माणसं बदलून टाकले. 1 काम
20 दिवसात करतोय. वाय तेच काम, एक्स ते काम 20 दिवसात करतो. वाय तेच काम किती दिवसात करतोय? 30 दिवसात करतोय. वाय तेच काम 30 दिवसात करतोय. त्यानंतर एक्स वाय व झेड मिळून, आता पहा झेड बी आला बरं. हा, एक्स वाय व झेड मिळून, मग इथं कोण येतील आता? एक्स अधिक वाय अधिक झेड मिळून तेच काम किती दिवसात करताय? 6 दिवसात करताय. एक्स वाय व झेड मिळून ते काम किती दिवसात करताय? 6 दिवसात करताय. बरोबर. तर झेड ते काम किती दिवसात करेल? काय विचारलं मग आपल्याला? तर झेड ते काम किती दिवसात करेल. मग पाहू आता झेड बाबा किती दिवसात करतात. आपलं सर्वांचं जर एकूण दिवसाचं काम दिलंय, मग ते एक्स वाय झेड असो, एक्स वाय असो की किंवा फक्त एक्स असो, आपलं फक्त पहिलं काय काम त्याचं एकूण दिवस दिले असतात, त्यांचं एकूण काम काढणे. मग एकूण काम किती पहा, एकूण काम असेल की ज्याने या सर्वांना भाग जाईल. आता पहिल्यांदा 6 ने तर 30च्या पटीने म्हणल्यावर ज्याला 30 ने भाग जाईल त्याला 6 ने सुद्धा भाग जाईल. पण 20 ने भाग झाल्याची संख्या कोणती मग आपली? 60. लसावी किती आला आपला याचा? 60 लसावी आला. बरोबर. लसावी आला आपला याचा 60. 60 लसावी आला. याच्या नंतर आपण काय बघू आता? यांची क्षमता. बरोबर आहे ना? कारण पहा पराठे उपटण्याचं काम आहे. बरोबर. हे काही आपण आता बदलणार, हे युनिव्हर्सल आहे आपलं पराठे उपटण्याचं काम. बरोबर. 60 पराठे, समजा 7 तास माझ्या शेतात आता पराठे उपटण्याचे, तर 20 दिवसात कोण करतोय? एक्स. आता नवीन कामगार आणलाय तिकडून, तरी 20 दिवसात तो 60 पराठे उपटतो. एका दिवसाला किती उपटतोय हा? 3. एका दिवसाला 3 तास उपटतोय म्हणल्यावर 20 दिवसांमध्ये तो 60 तास उपटतोय. वाय काय करतो त्यापेक्षा थोडा हलका माणूस आहे, समजून घ्या. काय करतो मग तो? 60 तास आहे, 30 दिवसात काम संपवतोय. एका दिवसाला किती? 2 तास. किती तास उपटतो एका दिवसाला? 2 तास. पण झेड अजून दुसरा त्यांच्यात आहे की मग एक्स वाय आणि झेड जर हे तिन्ही लोक एका वाटते कामाला लावले तर ते किती दिवसात काम संपवत आहे? आपलं फक्त 6 दिवसांमध्ये. किती दिवसात काम संपवत आहे? 6 दिवसात. तर मला सांगा मग हे सर्व मिळून एका दिवसाला किती तास उपटत असतील? 60 भागेला 6 किती येतील मग आपले? हे 10. किती येतील हे मग आपले? 10. म्हणजेच एक्स अधिक वाय अधिक झेड एकूण किती तास उपटता मग एका दिवसाला? 10. म्हणजे त्यांची क्षमता किती आहे? एका दिवसाला 10 काम करण्याची क्षमता आहे. तेव्हा कुठे ते 60 काम किती दिवसात करताय? 6 दिवसात करताय. बरोबर. तर हे झाल्यानंतर आपल्याला बघायचंय काय विचारलंय की नेमका हा झेड आता एक्स किती दिवसात करतो माहिती आहे आम्हाला, वाय किती दिवसात करतो ते पण माहिती आहे. पण झेड आल्यानंतर असं काय झालं की यांनी 20 आणि 30 दिवसाचं काम डायरेक्टली 6 दिवसांवर आणलं. म्हणजे याचा अर्थ काय? त्या माणसाला माहित पडलं की झेड काहीतरी आपलं कमी दिवसात काम करतोय. मग त्यांनी काय विचारलं त्यांना की सांगा भाऊ तुमचा झेड आला त्याने किती दिवसात काम केलं. मग पाहू बरं आता नेमकं झेड किती दिवसात काम करतो ते कसं समजून घ्यायचं इथून आपण. पाहता झेड आता काय आती यांची क्षमता, इथं कामात काय येणार आहे आपल्या? क्षमता. तर एक्स अधिक वाय अधिक झेड यांनी काम केलं तेव्हा एका दिवसाला किती पराठे उपटल्या? क्षमता 10. एका दिवसाला किती पराठे उपटल्या? 10. मग याच ठिकाणी पहा एक्स एका दिवसाला किती उपटत होता? 3. आता एक्स एका दिवसाला किती उपटत होता? 3. वाय एका दिवसाला किती उपटत होता? 2. आता या ठिकाणी आपल्याला काय माहित पडलं की एक्सचं एका दिवसाचं काम माहित पडलं आणि वायचं सुद्धा एका दिवसाचं काम माहित पडलं. पहा ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. प्रश्न किती बदलला काही फरक पडणार नाही. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता आलं पाहिजे. काय फक्त एकूण दिवस दिलेले असतील, तुम्हाला एकूण काम काढावं लागेल आणि त्यानंतर काय? त्यांची क्षमता. त्यानंतर काय काढावं लागेल? त्यांची क्षमता. मग यांच्या दोघींची क्षमता आपल्याकडे आहे, झेडची आहे का? नाही. मग झेडची क्षमता काय येईल पाहू बरं. यांची दोघींची मिळून 5 अधिक झेड बरोबर 10. मग झेड एका दिवसाला किती काम करेल बरं? 5. कारण पहा 10 वजा 5 केले आपण. मग झेड एका दिवसाला किती तास उपटण्याचं काम करत होता? 5 तास उपटण्याचं. एकदम बेसिकली डोकं वापरायचं, जास्त काहीच करायचं नाही. जर हा एका दिवसाला विचार करायचा, एक्स एका दिवसाला 3 तास उपटत होता, बी एका दिवसाला, वाय एका दिवसाला 2 तास उपटत होता आणि जेव्हा ते एक्स वाय झेड तिन्ही एकट्ठे आले तेव्हा ते 10 तास उपटायला लागले. मग आपल्या दोघींच्या औकात माहिती एक्स आणि वायची 3 आणि 2 हे 5च्या वरती जातील का? नाही. मग हे दोघे मिळून जर 5 उपटतायत, एकटा वाय किती तासात उपटेल? हे 5. मग झेड एकटा किती तास उपटले? एकट्याने 5 तास. जर झेड एका दिवसाला 5 तास उपटतोय, आपल्याला काय भेटला आता? झेड एका दिवसाला 5 तास उपटतोय, तर एकूण 60 तास उपटण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? एकूण तास किती आपले? 60. एका दिवसाला किती उपटतोय हा? 5. 5 1 5 5 1 5 उरले 10 वर 0, त्यानंतर 5 दुने 10 किंवा 12 पंचे 60 या प्रकारचा सुद्धा भागाकार तुम्ही करू शकता. त्यामध्ये काही संदेह नाही. मग किती आलं आपलं उत्तर? याचं उत्तर आलं फक्त 5 आणि एकूण किती तास उपटायचे होते? 60. तर 12 पंचे 60. तर मग झेडला एकूण किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. किती दिवस लागतील झेडला एकूण?
12 दिवस लागतील. आणि आपण म्हणतो ना की केव्हाही जर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना घाम गाडला तर रणांगणामध्ये रक्त सांडण्याची वेळ कमी येते. बरोबर. मग या ठिकाणी जर आपण एका प्रश्नावर 5-5 मिनिटं जरी घालवले तरी आपल्याला कोणी विचारायला येत नाही. मेन काय काम आहे की आपल्याला तो प्रश्न, त्याचा जो सार आहे, त्याचं जे बेसिक आहे ते किती पद समजते ते जास्त महत्वाचं आहे. ते जर तुम्हाला समजलं मग प्रश्न किती का कठीण येत नाही. म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला 1 मार्क जावडण्याचं काम नाही किंवा युद्धामध्ये रक्त काढण्याचं काम नाही. हे जास्त आपल्यासाठी मित्रांनो महत्वाचं आहे. म्हणून कोणताही प्रश्न मी एकदम डीप मध्ये एकदम बेसिक पासून तुम्हाला का सांगतोय, कारण हे एकदम बेसिक, याच्यातून कोणता ना फॉर्म्युला वापरायचा आहे जे रेग्युलर आपलं जीवन आहे त्याच्याशी प्रॅक्टिकली लिंक करून तुम्हाला शिकवले जातोय, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न पहा. याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आहे. नवीन कन्सेप्ट म्हणजे काय की तुम्हाला एक व्यस्त चलन म्हणून आपण नवी दावलं शिकवतो विज्ञान मध्ये. बरोबर. पण ते आता काही आपल्याला माहिती नसेल त्याच्यामुळे आपण समजून घेऊ. फक्त समजा मजूर आहे, बरोबर, आणि दिवस आहे आणि काम, या 3 गोष्टी. आता या 3 गोष्टींमध्ये जर हालचाल झाली तर आपल्या प्रश्नामध्ये काय होतं काय नाही ते बघून घेऊ आपण. बरोबर. मग थोडं इकडे घेऊन घेऊ. समजा मजूर, कोणत्याही कामामध्ये काय असतील मजूर, त्याच्यानंतर काय असेल एकूण त्यांचे दिवस तासाचं सोडून द्या, आणि त्यानंतर काय असेल आपलं काम असेल. काय असेल काम. समजा आता याच्यामध्ये पहा यांची इंटरलिंक कसं, हे जर तुम्हाला समजलं तर हे प्रश्न सोडवण्याचा काही विषय नाही. किंवा याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की M1 त्यानंतर H1 D1 भागेला W1 बरोबर M2 D2 आणि H2 भागेला D2. काय झालं भागेला D2. हा फॉर्म्युल्यानुसार सुद्धा तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तर काढू शकता. पण प्रॅक्टिकली काय असतं हे समजून घ्या. जर समजा मजूर वाढले, कोणत्याही कामात जर मजूर वाढले तर मला सांगा दिवस कामाचे कसे होतील आपले कमी होतील. दिवस कसे होतील कमी. प्रॅक्टिकली ना समजा जसं की आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं, जेव्हा एकटा माणूस काम करत होता जास्त दिवस लागत, जेव्हा दोन्ही एकत्र आले तेव्हा कामाला दिवस कमी लागले. पहा म्हणजे मजूर वाढले म्हणजे दिवस आपले कमी होतात. तसं मग याच्यावर काय करू शकतो आपण की समजा मजूर आणि हे दिवस आहे, हे इकडे वेगळे, यांचा गुणाकार करून आपलं एकूण काम आहे समजा, आणि इकडे काय येईल मग परत मजूर जर वाढला तर दिवस कमी. म्हणजे यांना आपण असं म्हणू शकतो M1 छेद M2 बरोबर D1 छेद D2. हा दुसरा फॉर्म्युल्याचा भाग आहे, ते आपल्याला बघायचं नाही. आपल्याला फक्त बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची की कुठे गुणाकार होतो आणि कुठे भागाकार होतो. जर समजा मजूर वाढले तर दिवस आपले काय होणार आहे कमी होणार आहे. मजूर वाढले तर दिवस कमी. त्यानंतर याचा प्रभाव कामावर काय पडणार आहे. मग मजूर वाढले दिवस कमी झाले तर काम आपलं लवकर होईल. काम काय होईल आपलं लवकर. मजूर कमी झाले, समजा मजूर जर कमी झाले तर दिवस काय होतील मग आपले वाढतील. बेसिक कन्सेप्ट काय, मजूर जर कमी झाले तर दिवस आपले वाढतील आणि काम काय होईल कामाचा वेळ सुद्धा आपला मग वाढेल. कामाचा वेळ सुद्धा आपला मग वाढेल. काम व्हायला काय आपल्याला जास्त दिवस लागतील. या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर येणाऱ्या प्रश्नामध्ये काही विशेषता नाही. मग याच्यामध्ये काय असतं नेमकं की 10 मजूर काय दिले, 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात. काय हे त्यांचं मजूर आहे बरोबर. त्यानंतर हे त्यांचे दिवस आहे आणि हे काय त्यांचं काम. काय काम करतायत ते 1400 खेळणी बनवण्याचं. तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील. 8 दिवसात 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील. बेसिकली फॉर्म्युल्यासह आपण काय काय उत्तर याचं काढू शकतो ते म्हणजेच काय, जसं की 10 गुणेला 7 भागेला 1400 बरोबर काय येईल 8 गुणेला 3 भागेला x मानून घ्या किंवा जी संख्या येईल ते समजून घ्या. मग या ठिकाणी आपले जे उकलीचे नियम किंवा ट्रान्सपोर्टेशनचे लॉज आहेत ते आपल्याला इथे कामात येतील. पहा आता या ठिकाणी डायरेक्टली गुणाकार करायचा नाही. 7 1 7 7 दुने 14 बरोबर. आता 0 आणि हा 0 कॅन्सल. या ठिकाणी 8 त्रिक 24 येतील पण ते राहू द्या. आपण उरते काय उरतील फक्त आता 1 भागेला 20 बरोबर. 8 त्रिक 24 भागेला x. आता x काढायचा हा आपण छेदामध्येच काढू का नाही. आता हे बरोबरचं चिन्ह आपल्याला ते उकलीचे नियम माहिती. हा एक जर इकडे गेला तर काय होईल गुणाकाराला. हा इकडून भागेला तिकडे त्यांना काय होईल गुणाकाराला. मग काय येईल x बरोबर 24 गुणेला 20 किती येईल x बरोबर 24 गुणेला 20. मग काय येईल 24 दुने 48. मग x बरोबर काय येईल 24 दुने 48 आणि हा 0 तसाचा तसा. मग x बरोबर काय आलं आपलं 480. म्हणजेच 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतायत 480. ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. किंवा याचंच तुम्ही उत्तर कसं काढू शकता डायरेक्टली
की आज मजूर 7 दिवसाला त्यांचं एका दिवसाचं काम, एका मजुराचं एका दिवसाचं काम तुम्ही काढू शकता. त्यानंतर मग त्याला गुणेला 8 आणि गुणेला 3 करून सुद्धा आपलं उत्तर येतं. पण जास्त याच्यात काही फरक करायचा नाही. आपल्याला गणिताचं तज्ञ बनायचं नाहीये, आपल्याला फक्त उत्तर काढायचं कमी वेळामध्ये. म्हणून आपण इथं काय फॉर्म्युला वापरू शकतो, M1 D1 आणि H1. हे M काय असतं, मजूर, मजूर म्हणजेच काय, मॅन. हे दिवस म्हणजेच काय, डेज. आणि हे तास म्हणजेच काय, H म्हणजेच तासला इंग्रजीत काय म्हणतो आपण, अवर. आणि बरोबर जी दुसरी माहिती असलेला आपण M2 D2 आणि H2 भागेला काय करू आपण, त्याला W2. बरोबर, हे तुमचं एकूण काम निघण्याचं इथे सूत्र आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आपला, एक काम 10 व्यक्ती 5 दिवसांमध्ये करतात. आता काम एक आहे, समजा काम कोणतं आपल्याला काही माहिती नाही. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तेच काम 2 व्यक्ती किती दिवसांमध्ये करतील. किती दिवसांमध्ये म्हणल्यावर एक समजून घ्या त्याला, किती दिवसांमध्ये करतील. किंवा नाही पण समजलं तरी काय, फक्त मग हे दोन गुणेला येत आहे, समीकरण बनवणं गरजेचं आहे. M1 गुणेला D1 बरोबर M2 गुणेला D2. हा एक फॉर्म्युला, त्याच्याला पूर्ण काम व काळ तुम्हाला एक फॉर्म्युला तरी पाठ करावा लागणार आहे, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वेळ जर वाचवायचा नसेल तर हा पण फॉर्म्युला नाही पण पाठ केला तरी चालतो. पण आपल्याला काही शास्त्र नाही बनायचंय, नेमकं काय काम आहे आपलं, फक्त पास करणे आणि एक चॅप्टर एक फॉर्म्युला, हा माझं सूत्र आहे. तसेच मी या चॅप्टर मध्ये फक्त हा एक फॉर्म्युला पाठ करून देतो. जसं की जर तुमचं रेल्वेची उदाहरण आले किंवा वेगवेगळे अंतराळ, त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला पाठ करायचा, कोणता, वेग बरोबर अंतर छेद वेळ. या एका फॉर्म्युल्यावर तुमचं वेग वेळ अंतर मधलं कोणतंही उदाहरण आपण सोडवू शकतो. बरोबर, तसंच माझं सूत्र आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये एक चॅप्टर एक फॉर्म्युला आणि काम व काळ मध्ये मी हा एक फॉर्म्युला सर्वांना सांगतो आणि हा पाठ करणे काही विशेष नाही. मग याचं उत्तर काय येईल, 10 5 50. नाही पण केलं चालेल, 10 गुणेला 5. इथे गुणेला इथे येताना भागेला, म्हणजे भागेला 2 बरोबर किती येतील, x. बे 1 बे, बे 5 10. 5 गुणेला 5 25 बरोबर x. मग x म्हणजे काय, 2 व्यक्ती ते काम किती दिवसामध्ये करतील, पूर्ण 25 दिवसामध्ये पूर्ण करतील. 2 व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, 25 दिवसामध्ये करतील. सोपा भाग एकदम, सर्वांना जमत असेल. आता बघा याच्यामध्ये थोडा भाग हा वेगळा आहे. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7056 रुपये आहे. त्याच्यात फॉर्म्युला नाही वापरून आपण बेसिक पासून करू समजा. बरोबर, 14 मजुरांची आठवड्याची म्हणजे किती दिवसांची, 7 दिवसाची मजुरी किती आहे, 7056 रुपये. समजा 7056 भागेला 14. आता हे 14 मजुरांची किती आठवड्याची, म्हणजे याच्यावर पहिल्यांदाचा प्रश्न समजा काय, 14 मजुरांची आठवड्याची, हे खूप महत्वाचं आहे. आठवड्याची म्हणजेच काय, एका मजुराची 7 दिवसांची याच्यामध्ये काय भेटते आपल्याला, मजुरी. म्हणजे एका मजुराची 7 दिवसाची मजुरी. तसेच एकूण किती मजुरी आपल्याकडे, 14 मजुरांची आठवड्याची, म्हणजे याच्यामध्ये मजुरी कोणाची आहे, 7 दिवसांची. 14 व्यक्तींची एकूण मजुरी किती आहे आपली, 7056 रुपये असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती, काय विचारलं आपल्याला, 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती. आपल्याला एका दिवसाच्या मजुरीवर जायचे. प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. या सूत्रानुसार लगेच सुटेल, पण आपल्याला बेसिक पण पाहिजे. मग 14 5 70. मी पहिल्यांदा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला, तो पाहिला असेल, बघू याचा भागाकार कसा करायचा. मग 14 0 0 आणि 14 चोक 56. किती उत्तर आलं याचं, 504. म्हणजे 14 लोकांची एकूण मजुरी किती होती, 7 आठवड्याची 7056. पण आता काय आलं, एका माणसाची आठवड्याची मजुरी आली. काय आली आता, एका माणसाची 7 दिवसांची मजुरी. ही काय आली आता, एका माणसाची 7 दिवसांची काय आली आपल्याला मजुरी आली. बरोबर, आता आपल्याला काय करायचं, एका माणसाची एका दिवसाची मजुरी किती, काय काढायचं आपल्याला आता, एका माणसाची एका दिवसाची मजुरी किती. मग आता एका दिवसाची काढायची म्हणल्यावर 504 भागेला किती येतील, 7 7 7 49 उरला 1 एकावर 4 7 दुने 14. म्हणजे आपल्याला मेन गोष्ट भेटली ती म्हणजे काय, की एका माणसाची एका दिवसाची मजुरी किती आहे, 72 रुपये. काय, एका माणसाची एका दिवसाची मजुरी किती आहे, 72. मला सांगा मग 10 माणसांची 10 दिवसाची मजुरी किती येईल, मग 10 गुणेला 72. मग 10 माणसाची 10 दिवसाची मजुरी किती येईल, एका दिवसाची मजुरी 10 माणसांची, एका माणसाची 10 दिवसांची मजुरी. काय दिलं होतं,
10 मजुरांची एका दिवसाची 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती येईल मग 10 गुणिला 72 बरोबर 720 किती येईल 720 रुपये किती येईल त्यांची मजुरी 720 रुपये किंवा जर आपण हे करायचं म्हणलं समजा आता हे झालं बेसिक पासून आता जर आपण हे करायचं म्हणलं थोडं फॉर्म्युल्यानुसार तर मग काय येईल एकूण आठवड्याची मजुरी आहे 7056 किती लोकांची 14 लोकांची आठवड्याचे दिवस 7 14 मजूर दिवस 7 बरोबर काय विचारलं आपल्याला मजुरांची संख्या 10 गुणिला दिवस किती आहे 1 भाग्याला किती येतील आपल्याला माहिती नाही म्हणजे ते काढायचं x मानलं त्याला परत इथून काय करायचं आता भाकर 14 1 14 14 5 70 14 0 0 14 चौक 56 हे कॅन्सल झाले त्याच्यानंतर परत 7 1 7 7 7 49 परत त्यानंतर काय 7 दुने 14 हा एक उरलेला असेल 7 दुने 14 मग इथं काय आलं आपलं 1/72 बरोबर काय येईल 10 गुणिला 1/x आणि त्यानंतर x बरोबर हा x इकडे जाईल हा x बरोबर काय येईल मग 10 गुणिला 72 मग x बरोबर काय येईल आपला 720 x बरोबर काय येईल आपला 720 याच्यामध्ये तुम्ही बेसिक पासून पण बघितलं आणि जर फॉर्म्युल्यानुसार गेले तर फॉर्म्युल्यानुसार सुद्धा येईल फॉर्म्युल्यानुसार पण काय 14 माणसांची एका आठवड्याची म्हणजे 7 दिवस भागीला एकूण मजुरी म्हणजे का कामाचे तास त्यानंतर बघू पुढचा प्रश्न 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात तर त्याच कामाच्या पाहता येतं त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतात काय त्याच कामाच्या म्हणजे एक मजूर 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात तर ते जे काम त्याचं दीडपट काम 25 मजूर किती दिवसात करतील बरोबर आता याच्यामध्ये पहा आता एक काम आता आपण बेसिक पासून पाहू त्यानंतर जी मेन त्याची मेथड आहे ती पण पाहू 15 मजूर आहे किती दिवसात काम करताय पूर्ण 10 दिवसात समजा मग एकूण काम समजून घेऊ आपण जसं की आपण पहिलं आधी की एकूण मजूर आणि काम जर माहित पडलं गुणाकार करू आपण एकूण काम समजा एकूण काम किती येईल मग आता 150 एकूण काम किती आहे 150 जसं की पहा भाकार जर दिला तर 15 मजूर येत आहे आणि 15 जर भाकार केला तर 10 दिवस येत आहे आपले म्हणजे पूर्ण इथं सेटल एकदम आपलं बसतंय म्हणजेच मग काय होईल आपलं 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात ते एकूण काम किती त्यांचं 150 दुसरी गोष्ट काय सांगितली आपल्याला की त्या कामाची दीडपट केली म्हणजे एकूण काम किती आपलं 150 त्याची आता काय करायचे आपल्याला दीडपट करायची किती करायची दीडपट जर आपण त्या कामाची केली तर किती होते बरं मग दीडपट म्हणजेच काय 1 अधिक अर्धा बरोबर दीडपट म्हणजेच काय 1 अधिक अर्धा एक काय आपला 150 आणि 150 अधिक त्याच्या अर्धे किती 150 चे अर्धे 75 मग एकूण किती येत आहे आपले 225 म्हणजे या दिलेल्या कामाची दीडपट किती मग आपली 225 आहे या दिलेल्या कामाची दीडपट किती आपली 225 बरोबर मग आता हे जे काम आहे एकूण काम किती आता 225 बरोबर काय दिलं आपल्याला 25 मजूर गुणेला किती दिवसात करता दिले का नाही त्याला आपण मानून घेतलं समजा x 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ते आपल्याला विचारलंय दीडपट काम आपण काढलेलं आहे एकूण मजूर आपल्याकडे आहेत आणि किती दिवसात करतात ते बघायचं मग x बरोबर काय बरं आता 225 भागेला 25 आणि 25 1 25 25 9 225 हे सर्वांना माहिती आहे किंवा साध्या पद्धतीने सुद्धा भागाकार करून घ्या मग x बरोबर काय आपलं 9 म्हणजेच 25 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतायत 9 दिवस लागतायत एकदम बेसिक पासून समजून घ्या एक काम आहे 15 मजूर 10 दिवसात करता म्हणजे 150 कामे समजून घ्या 150 कामाचं दीडपट काम करायला 25 मजूर किती दिवस घेतील ते आपल्याला विचारलं मग 150 चं दीडपट किती येईल आपलं 225 कारण आपण पाहिलं दीडपट म्हणजे काय 1 अधिक अर्धा मग 225 किती मजूर आहे 25 मजूर मग भागेला करायचे ते आणि त्यांचे तुम्हाला एकूण दिवस मिळतील किंवा जर तुम्ही याचं फॉर्म्युल्यानुसार गेले तर फॉर्म्युल्यानुसार काय होईल 15 मजूर गुणेला 10 भागेला एक काम बरोबर किती मजूर आहे 25 मजूर किती मजूर आहे 25 मजूर किती दिवस लागताय समजा 1 दिवस भागेला काम किती आता दीड काम एका आला आपला आता दीड काम करा मग भाग किती झाले 150 बरोबर 25 गुणेला x भागेला 1.5 1.5 इकडे गुणेला मग 150 गुणेला 1.5 हे जर तुम्ही गुणाकार केला तर याचं उत्तर किती येणार पहा समजा की मग इथे एक शून्य वाढवा आणि इथं 15 झाले 15 पाचा 15 गुणिले 15 किती होता 225 मग 225 याचं उत्तर आलं किंवा दीडपट आहे किंवा 150 गुणिला
आपण डायरेक्टली दीडपट केलेले आहे. त्याचं उत्तर किती आपला 100 225 बरोबर किती येत आहे 25 गुणिला x आणि 225 भागीला किती येतील इथं 25 बरोबर किती येणार आहे x. मग 25 1 25 25 ना. तुम्ही जर पेपरच्या मेथडने किंवा फॉर्म्युल्याच्या मेथडने जर गेले तर तुम्ही इथंच येणार आहे. पण जर ही मेथड समजून घेतली तर 2 लाईन मध्ये आपलं उत्तर येत आहे आणि प्रॅक्टिकली तुम्ही समजून घेताय. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काम आहे का नाही. प्रश्न समजून घेणं मित्रांनो सर्वात मोठं काम आहे. उत्तर काढणं तर निघून जातं पण प्रश्न समजून घेणे सर्वात मोठं आपलं काम आहे. पुढचा प्रश्न पाहू. हा बघा आता काय दिलंय एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. म्हणजे अन्न आहे जे 500 कुटुंबांना किती दिवस पुरते 15 दिवस पुरते बरोबर. तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल. तेच अन्न बदलत आहे का नाही. समजा एका गोदामामध्ये कितीतरी पोळ्या म्हणजे समजा ते जर अन्न आहे समजा 500 कुटुंबांना किती दिवस पुरत आहे 15 म्हणजे एकूण किती येईल ते अन्न जर काढायचं म्हणलं याचा गुणाकार करायचा असतो जर काढायचं म्हणलं तर. आणि तेच अन्न बदलत आहे का नाही म्हणून बरोबरचं चिन्ह आलंय का अन्न बदलत नाही. आणि तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल. मग किती दिवस पुरेल म्हणजे एक साला. अन्न बदलत नाही म्हणून आपण इथं बरोबरचं चिन्ह यांचा गुणाकार करायचा नाही कारण आपल्याला 100 ने भागायचं परत आपलं उत्तर येतं. असं पण येतंय किती येणार 500 गुणेला 15 छेद 100 बरोबर x 0 0 कॅन्सल 15 5 75. मग काय की 100 कुटुंबांना तेच अन्न किती दिवस पुरणार आहे आपलं 75 दिवस पुरणार. म्हणजे समजा एकूण पोळ्या समजा आपल्या 15 5 75 7500 एकूण पोळ्या या 500 कुटुंबांना किती दिवस जात आहे 15 दिवस. तर मग एवढ्याच पोळ्या 100 कुटुंबाला किती दिवस जातील मग भागीला 100 केले तर 75 दिवस जातील. एकदम हा सुद्धा प्रश्न आपण 4 ते 5 मिनिटं वर्गामध्ये घेतो जवळपास. ठीक आहे. मग हे तुम्हाला समजलं असेल प्रश्न एकदम सोपा आहे. काय फक्त एकूण पोळ्या काढायच्या मग 500 कुटुंब खाताय 15 दिवस एवढ्या पोळ्या. मग किती पोळ्या असतील बरं त्या 500 गुणिला 15 केले एकूण पोळ्या किती निघाल्या आपल्या 7500 बरोबर. मग 7500 पोळ्या 100 कुटुंबांना खायला किती दिवस लागतील मग त्यांचा आपण तिथं भागाकार करतो. मग किती दिवस लागतील आपले एकूण फक्त 75 दिवस लागतील. पुढचा प्रश्न. तर हा बघा आपल्या आजच्या सिरीजचा शेवटचा प्रश्न तो म्हणजे शेवटी काय प्रश्न अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. आधी आपण प्रश्न वाचून घेऊ त्यानंतर समजून घेऊ. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब तर काय आहे क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो तर अ व क दोघे मिळून हे काम किती दिवसात संपवत असते. आधी आपण प्रश्न समजून घेऊ. प्रश्न पाहा म्हणतोय की अ ब आणि क हे 3 लोक काम करतात. प्रश्न काय म्हणतोय की अ ब व क हे 3 लोक काम करतोय पण त्याच्यामध्ये कंडिशन काय दिली आहे की अ हा म्हणजे अ हा ब च्या दुप्पट काम करेल. म्हणजे काय अ जेवढं काम करेल एका दिवसात त्याच्या दुप्पट काम कोण करेल अ करेल. ब समजा एका दिवसाला 1 पराठीचा तास उपटतोय तर अ किती उपटेल 2 उपटेल बरोबर. आणि क किती उपटेल मग या दोघींनी मिळून एका दिवसाला जेवढं काम होतंय तेवढं एका दिवसाला कोण करतंय क. म्हणजे क एका दिवसाला किती करेल बघ 3 काम. म्हणजेच काय हे काय त्यांची क्षमता आली. समजा ब ची क्षमता जर 1 आहे तर अ ची क्षमता येईल 2 आणि यांची 1 आणि 2 आहे तर क ची किती येणार आहे आपल्या 3. ही काय आली यांची क्षमता. ही आली यांची क्षमता बरोबर. कारण आपल्या प्रश्नातच तसं दिलेलं आहे. आपण हे म्हणाल लिहिलंय का नाही. आपल्याला प्रश्नातच काय दिलंय की अ हा ब च्या दुप्पट काम करतो. जर अ एका दिवसाला 1 काम करतोय तर ब एका दिवसाला 1 काम करतोय तर अ एका दिवसाला किती काम करेल 2 काम करेल. आणि क किती करेल अ आणि ब दोघींचं मिळून म्हणजे दोघे मिळून किती करता एका दिवसाला 3 तर हा एकटा किती करेल 3. पण त्यानंतर आपल्याला अजून एक हिंट दिली ती म्हणजे काय अ स्वतंत्रपणे एक काम किती दिवसात करतोय 12 म्हणजे अ किती दिवसात करतोय 12 दिवसात. पण आपल्याला माहिती अ हा दुपटीने काम करतोय कोणाच्या ब च्या. मग समजा अ जर 12 दिवसात काम करतोय ते तर ब किती दिवसात करत असेल मग 24. किंवा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काय दिवस गुणेला जर आपण एकूण क्षमता केली असते काय एकूण दिवस गुणेला आपण क्षमता केली असते आपलं उत्तर काय आलं असतं 12 दुने 24. म्हणजेच काय आलं असतं आपलं एकूण काम. याला असतं आपलं एकूण काम बरोबर. आणि यानंतर आपण एकूण कामावरून मग क चे किती दिवस लागणार ते आपण बघू. क ची क्षमता एका दिवसाला 3 तास उपटण्याची बरोबर. आणि एकूण तास किती आपल्या शेतात 24. मग एका दिवसाला 3 तर असे 24 तास उपटण्यासाठी किती दिवस लागतील मग त्याला 24 भागीला 3 किती लागतील मग हे 8. किती दिवसात काम करेल मग क 8 दिवसात क काम करणार. किती दिवसात काम करणार आहे क 8 दिवसात करणार आहे. मग एकूण 24 काम किती दिवसात करतोय 12 दिवसात एका दिवसाला 2 तास. त्यानंतर ब
एकूण काम 24 काम आहे, 24च दिवसात करतो म्हणजे एका दिवसाला 1 तास उपटण्याचं काम करतोय. आणि क दोघीं जेवढं एका दिवसात करतात तेवढं तो एकटा एका दिवसात करतोय, म्हणजे एकूण एका दिवसाला 3 तास उपटण्याचं तो काम करतोय. मग हे आपला बेसिक डाटा हा समजला म्हणजे आपलं उत्तर इथेच आलं. एकूण किती तास आहे आपल्याकडे? 24 तास आहे. एकूण किती तास आहे शेतामध्ये? 24. आपल्याला विचारले काय की अ व क. कोण? अ आणि क. अ एका दिवसाला किती तास उपटतोय? 2. त्यानंतर अधिक क एका दिवसाला किती तास उपटतोय? 3. बरोबर. अ एका दिवसाला 2 आणि क एका दिवसाला 3. म्हणजे दोघे मिळून एका दिवसाला किती तास उपटतील? 3 आणि 2 5. किती तास उपटतील एका दिवसाला? 5. मग अ आणि क एका दिवसाला 5 काम करतायत, तर एकूण 24 काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? सोपा प्रश्न एकदम. मग एकूण 24 काम आहे भागेला 5 येते, कारण एका दिवसाला 5 करताय. मग 5 1 5, 5 चोक 20, उरले 4. 4 भागेला 5, परत याच्यावर आला 0, 5 1 5, 8 पंचे 40, इथं आला पॉईंट आणि हे आले 8. बरोबर किती लागतील? मग 4.8 दिवस लागतील. किती लागतील? 4.8 दिवस लागतील. किंवा आपण याला मिनिटामध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतो. हे डिपेंड करेल तुमच्या ऑप्शन वरील उत्तरावर. याचं जे ऑप्शन दिलेले आहे ते माझ्या मते तरी चुकीचे वाटतात मला, म्हणून मी याच्यात म्हणजे ऑप्शन सुद्धा दर्शवले नाही. याचं उत्तर 4.5 दिलं आहे, पण याचं येणार उत्तर 4.8 आहे. म्हणजे त्याला एकूण किती दिवस लागतात? 4.8 दिवस आपल्याला काम करण्यासाठी लागतात. हा चांगला थोड्यापैकी लेवलचा प्रश्न होता पोलीस भरतीच्या मानाने, पण एवढा काही कठीण नाही. शेवटपासून ते पहिलपर्यंत किंवा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला एक गोष्ट मेन आहे, ते म्हणजे कोणती? बेसिक. बेसिक म्हणजे काय? मग यांची एकूण दिवस, एकूण क्षमता आणि एकूण काम, या 3 गोष्टी जर तुम्हाला काढता आला तर मी तो प्रश्न काही पण बनव, तुम्हाला फक्त प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर काढायचं. ठीक आहे. आजच्या प्रश्नामध्ये एवढंच. प्रश्न समजले असतील तर कमेंट करा, नाही समजले असतील तरी मला काय इम्प्रूव्हमेंट करायचे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.